नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे बिहार राज्यातील मनियारी अमरक नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा कपिलेश्वर प्रसाद हा लहानपणापासून आपल्या संपूर्ण परिवारासोबत राहत होता. त्याचे भाऊ बहीण आई वडील सर्व कुटुंब एकत्र होतं. 1995मध्ये कपिलेश्वर मेहतोने सुरजी देवीसोबत लग्न केले आणि दोघी पती पत्नी व्यवस्थित राहू लागले. 2 मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. दिवस जात होते, मात्र सुरजी देवी कपिलेश्वरची पत्नी ही कपिलेश्वरला म्हणत होती की तुमच्या घरचे कुटुंब खूप मला वाद घालतात, कटकट करतात, यांच्यासोबत मी राहू शकत नाही. त्यामुळे आपले मुलं घेऊन आपण वेगळे राहूया. पत्नीच्या मर्जीप्रमाणे आईवडील भावांना सोडून वेगळा राहू लागला. आता याची मुलं मोठी होत होती, यांचं शिक्षणाचा खर्च वाढत होता आणि कपिलेशकडे तेवढं इन्कम नव्हतं. त्याचा कोणताही बिझनेस नव्हता. थोडीफार शेती त्याच्या हिस्स्याला आली होती, मात्र थोड्याशा शेतीमधून त्याचा घर खर्च चालत नव्हता. आता 2005 सुरू झाले होते. 2005मध्ये कपिलेश ठरवतो की घर खर्च चालवायचा असेल तर बाहेर जाऊन काम करावे लागेल, त्यानुसार आपलं घर खर्च चालू शकतं. त्यावर त्याची पत्नी सुरजी देवी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही बिनधास्त जा, मी घर चालवून घेईन, मुलांना सांभाळून घेईल. 2005मध्ये कपिलेश्वर लुधियानाला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जातो आणि तेथे काम करू लागतो. घरी त्याची पत्नी व 2 मुले राहतात. आता त्याची पत्नी सुरजी देवी व्यवस्थित आपल्या मुलांचा सांभाळ करत होती, घराचा खर्च भागवत होती. थोडीफार शेती होती, ती शेती देखील ती बघत होती. असेच दिवस जात होते. तिकडे कपिलेश्वरला जे पेमेंट मिळत होतं तेवढंही पेमेंट तो पत्नीला पाठवून द्यायचा, जेणेकरून मुलांचा व घराचा खर्च व्यवस्थित चालेल, पत्नी देखील खुश राहील, असं त्याचं मत होतं. तो काम करून तिकडे कमवायचा, घरी पाठवायचा आणि लुधियानावरून आपल्या घरी मुलांना पत्नीला भेटण्यासाठी अधूनमधून येत असायचा. कधी 6 महिन्यांनी यायचा तर कधी 1 वर्षांनी यायचा. मात्र सुरजी देवी घरी एकटीच राहत होती. जर तिला कुठे मार्केटमध्ये जायचे असले तर तिला खूप अडचण होत होती. 1995 वर्ष होतं आणि त्या काळी मोबाईल वगैरे काही नव्हते. मोटारसायकल देखील नव्हते, फक्त सायकल असायची. ही सुरजी देवी ज्या ठिकाणी राहत होती, अमरक गावाजवळ तिची एक बहीण राहत होती. तिच्या बहिणीचं लग्न झालं होतं, त्यामुळे ती जवळच्याच गावामधून आपल्या दाजीसोबत कसं तरी कॉन्टॅक्ट करायची. ती दाजी हे सुरजी देवीकडे यायचे, तिला सायकलवर बसून मार्केटला घेऊन जायचे. ती जिथे म्हणेल तिथे तिला फिरवायचे. तिला काही सामान वगैरे आणायचं असेल तर तिचे दाजी तिला ते आणून द्यायचे. असेच दिवस जात होते. आता हळूहळू सुरजीदेवी आणि तिचे दाजी बहिणीचे पती या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. हे संबंध नको व्हायला पाहिजे होते, मात्र त्यांची सुरुवात झाली. सुरजीचा पती हा 1-2 वर्ष घरी येत नव्हता. आता नको ते कृत्य यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. तिकडे पती कपिलेश्वरला याबद्दल कसलीही माहिती नव्हती. तो तिकडे मेहनत करायचा आणि पत्नीला पैसे वगैरे पाठवायचा. सुरजीच्या दाजीला पैशाची गरज पडली तर तो सुरजीला मागायचा आणि सुरजी देखील त्याला द्यायची. तिकडे पती सुरजीतला व्यवस्थित पैसे देत होता. पतीला काहीही माहीत नव्हतं की पत्नी पैशाचं काय करते आणि काय नाही. सर्व सुरजी हँडल करायची. एक दिवस सुरजीची भेटण्यासाठी इच्छा झाली आणि तिने दाजीला शेतात भेटण्यासाठी बोलावले. त्या ठिकाणी त्यांचं ते कृत्य सुरू झालं. मात्र सुरजी ज्या गावामध्ये राहत होती त्याच गावामध्ये एक व्यक्ती होता. तो नेहमी सुरजीवर नजर ठेवून होता. कदाचित या सुरजीला त्याला रंगेहात पकडायचं होतं. त्याने बघितलं की सुरजी शेतामध्ये जात आहे, तर तो देखील तिच्या मागे गेला. सुरजीला माहीत नव्हतं, सुरजी आणि तिच्या दोघांमध्ये शेतात संबंध बनत होते आणि त्या गावातील व्यक्तीने तेथे एंट्री केली. जशी त्याने एंट्री केली त्याने दोघांनाही रंगेहात पकडले. त्यानंतर सुरजीचे दाजी तेथून फरार झाले. मात्र सुरजीला तेथून पळता आले नाही आणि तो गावातील व्यक्ती होता, त्याने सुरजीला बघितलं होतं, त्यामुळे त्याने सुरजीला धमकी देण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, मी तुझी संपूर्ण गावात बदनामी करेल. आता सुरजी करेल तर करेल काय. एक चूक लपवण्यासाठी तिने आता दुसरी चूक करण्यास सुरुवात केली. गावातील एका व्यक्तीसोबत देखील ती संबंधात राहू लागली आणि त्या व्यक्तीने तिला सांगितले की माझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेव्हा तुला माझ्याकडे यावं लागेल. सुरजी कधी दाजीसोबत तर कधी गावातील त्या व्यक्तीसोबत संबंध बनवायची. सुरजी आपल्या पतीला धोका देत होती. सुरजीचा पती लुधियानाला काम करत होता आणि त्याची पत्नी सुरजी 2 पुरुषांसोबत नको ते कृत्य करत होती. मात्र गावातील लोकांना सुरजीचे अनैतिक संबंध कळले होते. सुरजीचा दाजी हा नेहमीच येतो आणि सुरजीला सायकलवर बसून नेतो, यामुळे गावातील लोकांना संशय आला. मात्र यावेळी मोबाईल वगैरे नव्हते, जे की गावातील एखादा व्यक्ती सुरजीच्या पतीला कपिलेश्वरला कॉल करेन आणि त्याला सांगेल की तुझी पत्नी असं करत आहे. त्यामुळे सुरजीचा हा पराक्रम असाच सुरू होता आणि गावातील बऱ्याच लोकांना ही गोष्ट समजत होती. मात्र सुरजीचं जसं सुरू होते ते तसंच सुरू राहिलं. आता हळूहळू 2020 सुरू झालं होतं.
1995मध्ये सुरजीने कपिलेश्वरसोबत लग्न केलं होतं. आता 2020 वर्ष सुरू झाले. सुरजीची मुलगी लग्नाला आली होती आणि त्या मुलीचं शेजाऱ्याच्याच गावामध्ये लग्न ठरण्यात आलं होतं एका मुलासोबत आणि लग्न देखील झालं. सुरजीच्या मुलीचे लग्न करण्यामध्ये दाजीचा मोठा हात होता. त्याने चांगल्या प्रकारे मदत केली होती. सुरजीचा पती हा देखील आपल्या मुलीच्या लग्नाला आला होता. लग्नाच्या वेळी तो 8-10 दिवस राहिला होता आणि 8-10 दिवसानंतर पुन्हा त्याला त्याच्या पत्नीने लुधियानाला पाठवून दिले होते. त्याला सांगितले होते की आत्ताच तर मुलीचं लग्न झालं आहे, खर्च झाला आहे आणि तुम्ही इथे राहून काय करणार? 10 दिवस झाले, भरपूर दिवस झाले. आता तुम्ही लुधियानाला जा, जेणेकरून इकडे तिचा मोकळा रस्ता असेल. तिचा पती भोळा होता. तो देखील विचार करतो की खरंच आपल्या मुलीचं लग्न झालं आहे, खर्च झाला आहे, आपण पैसे कमवायला जायला हवे. तो लुधियानाला निघून जातो. इकडे सुरजीचं अनैतिक संबंध सुरूच होतं. तिच्या मुलीचं लग्न होऊन गेलं होतं तरी देखील ती सुधारली नव्हती. सुरजीचा मुलगा मनियारी हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स चालवण्याचं काम करत होता. त्या मुलाला घरचं काही घेणं देणं नव्हतं. मुलगा लहान होता तेव्हापासून त्याच्या आईचे अनैतिक संबंध सुरू होते. याबद्दल तिच्या मुलाला सगळं माहीत होतं. मात्र तो मुलगा काय करणार? त्याचं काम तो करायचा, ॲम्ब्युलन्स चालवायचा. कधीकधी घरी यायचा तर कधीकधी तिकडेच तो हॉस्पिटलमध्ये थांबायचा. दिवस जात होते. कपिलेश्वर ज्या ठिकाणी लुधियानामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होता त्याच ठिकाणी त्याच्या गावामधीलच एक व्यक्ती काम करण्यासाठी गेला होता. कपिलेश्वरने ज्या ठिकाणी रूम घेतली होती त्याच ठिकाणी त्याने सुद्धा रूम घेतली होती. आता एकाच गावातील दोघेजण एकाच ठिकाणी काम करत होते, एकाच रूममध्ये राहत होते. त्यामुळे गावातील एक व्यक्ती सहज कपिलेश्वरला म्हणाला की तुझ्या पत्नीचं चालचलन हे ठीक नाही. तेव्हा कपिलेश्वर म्हणाला की तू हे काय बोलतो आहे? 1995 पासून माझी पत्नीच माझा आधार आहे. माझ्या कुटुंबाला तिने सांभाळलं आहे, मुलीचं लग्न केलं. मी जरी इकडे काम करतो, पैसे पाठवतो, मात्र बाकी सर्व तीच सांभाळून घेते. माझी पत्नी तशी नाही. कपिलेश्वरला गावातील दुसऱ्या व्यक्तीवर अजिबात विश्वास नव्हता. मात्र त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे कपिलेश्वरला वाटत होते की खरंच आपली पत्नी अशी करू शकते का? हा विचार त्याच्या डोक्यात घुमत होता. आता कपिलेश्वर अधूनमधून आपल्या घरी देखील जायचा आणि सुरजीला म्हणत होता की मला असं ऐकायला आलेलं आहे, खरं आहे का? तेव्हा सुरजी म्हणायची की तसं काहीच नाही. लोकांना चांगलं चाललेला संसार सहन होत नाही, त्यामुळे लोक काड्या करतात. आणि कपिलेश्वरला देखील ते खरं वाटायचं. 10-12 दिवस राहायचा, पुन्हा लुधियानाला जायचा. मात्र हे केव्हापर्यंत लपून राहणार होतं? कपिलेश्वरच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आलीच होती. त्यामुळे कपिलेश्वर जेव्हा घरी पत्नीला मुलांना भेटण्यासाठी यायचा तेव्हा तो तिच्यावर लक्ष ठेवू लागला होता. आणि त्याने बघितले की आपली पत्नी नेहमीच दाजीसोबत फिरत असते. तिचा दाजी देखील तिला आपल्या पत्नीप्रमाणे बोलत होता, तिच्यासोबत फिरत होता. आणि आपली पत्नी सुरजी हे नेहमी सारखी बाहेर जाते, शेतामध्ये सारखीच जाते. त्यामुळे कपिलेश्वरला आता संशय आला. त्यामुळे कपिलेश्वरने सुरजीला स्पष्ट सांगितले होते की तू तुझ्या दाजीसोबत भेटणं बंद करून टाक, आपल्याला गरज नाही. आता सुरजी म्हणाली ठीक आहे, मी दाजीच्या संपर्कात येणार नाही. मात्र जसा कपिलेश्वर लुधियानाला जायचा पुन्हा ती दाजीच्या संपर्कात यायची आणि गावातील व्यक्तीच्या संपर्कातही असायची. असेच दिवस जात होते. आता 2024 सुरू झाले होते. सुरजीचं वय आता 50 सुरू झालं होतं आणि कपिलेश्वरचं वय हे 55 वर्ष झालं होतं. कपिलेश्वर एकदा घरी आलेला असताना कपिलेश्वरची मुलगी त्याच्या घरी आलेली होती आणि कपिलेश्वरला म्हणत होती की आता तुमचं वय 55 वर्ष झालेलं आहे, तुम्ही केव्हापर्यंत बाहेर राहून काम करणार? तुम्ही आता घरीच राहायला पाहिजे. भाऊ ॲम्ब्युलन्स चालवतो, तो घर खर्च सांभाळून घेईल आणि मुलीची ही गोष्ट बापाला पटते आणि कपिलेश्वर लुधियानाला जाणं बंद करून देतो. तो आपल्या घरीच राहू लागतो. आता 2024 पासून कपिलेश्वर घरी राहू लागला होता. त्यामुळे त्याची पत्नी सुरजी हिला खूप प्रॉब्लेम येऊ लागले होते. तिचं वय जरी 50 वर्ष झालं होतं, मुलीचं लग्न झालं होतं, मात्र तिची ही सवय गेली नव्हती. तिला वासनेची लत लागलेली होती. 2-2 पुरुषाची ही लत सहजासहजी सुटणारी नव्हती. कपिलेश्वर बघत होता की सुरजी तिच्या दाजीसोबत पुन्हा भेटत आहे, पुन्हा बोलत आहे. तेव्हा कपिलेश्वर सांगतो की मी अगोदर पण तुला सांगितलं होतं की दाजीसोबत तू संपर्क तोडून टाक, मात्र ती ऐकत नाही. सुरजी देवीचं पतीच्या लपून प्रियकरासोबत दाजीसोबत सुरूच होतं. एक दिवस कपिलेश्वरने शेतामध्ये गावातील एका व्यक्तीसोबत त्याच्या पत्नीला पकडले. 19 डिसेंबर 2025 रोजी त्याने आपल्या पत्नीला आपल्या साडूसोबत देखील पकडले होते. हीच गोष्ट कपिलेश्वरला सहन होत नव्हती. कपिलेश्वरने आपल्या पत्नीला मारहाण केली. कपिलेश्वरने तिला 2दा रंगेहात पकडले होते. त्यामुळे तो परेशान झाला होता, तिला मारहाण करू लागला होता. तरी देखील सुरजी सुधारायचं नाव घेत नव्हती. जेव्हा सुरजीच्या दाजीसोबत तिच्या पतीने तिला पकडले होते तेव्हा सुरजी त्याचे हातपाय पडायचं नाटक करायची, माफी मागायची. मात्र 4-5 दिवसानंतर
तिने जे करायचे होते तेच तिचे अनैतिक संबंध ठेवायची. त्यामुळे कपिलेश्वर विचार करतो की ही पत्नी कधीच सुधारणार नाही. त्यांनी दोनदा वेगवेगळ्या प्रियकरासोबत पत्नीला पकडले होते, अनेकदा समजूनही सांगितले होते, तरीही ती सुधारली नव्हती. आता आपलं जगण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे त्यांनी बटाट्यावर मारण्याचे कीटकनाशक औषध खाल्ले होते. आता आत्महत्या करण्याची वेळ आली होती. त्यांनी आत्महत्या केली होती. पत्नी ऐकत नव्हती, त्यामुळे लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते. कपिलेश्वरने औषध पिले, मात्र जसं औषध पिले तसं त्यांना उलटी झाली आणि उलटीद्वारे पोटातील पूर्ण औषध बाहेर पडलं. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. 22 डिसेंबर 2025चा दिवस होता. कपिलेश्वरच्या मनात एकच गोष्ट घुमत होती. मी बाहेर जाऊन परिवारासाठी पैसे कमावले आणि पत्नीने इज्जत घालवली आहे. तो दिवसभर विचार करत होता. त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी जेवण बनवले. दोघांनी जेवण केलं. सुरजी आपल्या रूममध्ये जाऊन झोपली आणि कपिलेश्वर सेपरेट रूममध्ये जाऊन झोपला. मात्र त्याला रात्रीचे 11 वाजले होते, तरी त्याला झोप येत नव्हती. आता रात्रीचे 11 वाजले होते. कपिलेश्वर पत्नीच्या रूममध्ये गेला आणि त्याने पत्नीला उठवले. त्याने प्रेमाने तिला समजावून सांगितले, तू हे अनैतिक संबंध सोडून दे. आपली इज्जत गेलीच आहे. आपल्या मुलीचा संसार देखील उद्ध्वस्त होईल. आपली मुलगी शेजारच्या गावी नांदत आहे. त्यांना जर माहीत झालं तर आपल्या मुलीचा छळ करतील. तुझ्यामुळे तिचा संसार मोडेल. मात्र सुरजी म्हणाली की मुलीच्या घरच्यांना कसं समजणार मी इकडे काय करत आहे. त्यांना समजले तरीही मला काही फरक पडत नाही. मी दुसऱ्यासोबत फिरत नाही, तर मी माझ्या दाजीसोबतच फिरत असते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पत्नीची ही गोष्ट कपिलेश्वरला सहन होत नव्हती. कपिलेश्वर हा रात्रीचे 11 पासून तर रात्रीचे 3 वाजेपर्यंत तिला समजावून सांगत होता. मात्र त्याची पत्नी सुरजी ऐकण्यास तयार नव्हती. ती त्याला उलट उत्तरे देत होती. त्यामुळे दोघात वाद वाढत गेला. पत्नी काही ऐकत नाही म्हणून रागात त्याने तेथे पडलेला एक धारदार हत्यार उचललं आणि सुरजीच्या गळ्यावर मारलं. सुरजी तडफडत राहिली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कपिलेश्वर डोक्याला हात लावून तेथेच बसून राहिला. नंतर सकाळ झाली होती. सकाळचे 6 वाजले होते. घरातून तो बाहेर पडला आणि लोकांना त्याने ओरडून सांगितले की लोकांनो, माझ्या घराकडे या. लोक त्याच्या घराकडे धावत आले. तेव्हा त्याने दाखवले की हे बघा, मी माझ्या पत्नीचा खून केला आहे. त्यानंतर गावातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पीएमसाठी पाठवून दिला. पोलिसांनी कपिलेश्वरला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने पोलिसांना हा सगळा घटनाक्रम सांगितला आहे. पोलिसांना देखील ही घटना ऐकून खूप वाईट वाटले. मात्र कायद्यानुसार पोलिसांना कपिलेश्वरला अटक करावेच लागले. मित्रांनो, या उतारवयात या महिलेने अनैतिक संबंध ठेवले आणि आपला सुखी संसार तिने बर्बाद केला आणि शेवटी तिच्या पतीच्या हातून तिचा मृत्यू झाला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.